हॅलो फॅमिली. आज नवीन वर्षाचा पहिला सण भोगी, जो संक्रांतीच्या पण आधी येतो आणि त्यासाठी असणारी ही स्पेशल भाजी. त्यामध्ये हरभरा, वाटाणा, वाल, घेवडा, वालाची शेंग, गाजर, बोरं, बटाटा, वांग असं सगळं घालून मिक्स भाजी ही करण्याची आजची पद्धत. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. सोलापूरकडे वेगळं करतात, पुण्याकडे वेगळं करतात, इकडे साताऱ्याकडे वेगळं करतात, कोल्हापूरकडे वेगळं करण्याची पद्धत आहे. पण आमची जी आहे ना, पुण्यामध्ये जी केली जाते ती या पद्धतीने करते मी पुण्याच्याच पद्धतीने करते. आमच्याकडे अशीच भाजी केली जाते. तर सगळं आणि आज काय जास्त वाटण आणि आज विशेष म्हणजे भाजी मी बनवली आहे. बसल्या बसल्या सगळं कापून ठेवलं, तयारी केली आणि लगेच फोडणीला घातली. दीदींनी सगळं हाताखाली केलं होतं. दीदी बोलली, तू जास्त वेळ उभी राहू नको मम्मी. मग फक्त 5 मिनटात भाजी फोडणीला टाकली आणि भाजी एवढी सुंदर झाली होती ना. आणि ह्या भाजीला चव येतेच, आजच्या दिवशी भाजीला चव येतेच. तर स्वयंपाक झाला आहे तयार. मी भाजी केली, दीदींनी भाकरी बनवल्या तीळ लावून बाजरीच्या, आणि स्वयंपाक तयार झाला आहे. आणि आमच्याकडे ना मुगाची खिचडी बनवतात. मुगाचा असा पिवळा भात बनवतात, म्हणजे मुगाची डाळ आणि तांदूळ वापरून असा पिवळा भात बनवतात. पांढरा भात आज बनवत नाही. आणि या पद्धतीने झालं आहे आपलं जेवणाचं ताट तयार, म्हणजे नैवेद्याचं ताट. पांडुरंगाला पहिला नैवेद्य, त्यामध्ये तिळाची वडी, ह्या आयता आणले बरं का, तिळाची वडी दुकानातून आणली विकत. मस्त बाजरीची भाकरी, पाथीचा कांदा, भोगीची खेंगट भाजी आणि दही, असं सगळं आज सकाळी छान असा बेत आहे. आणि उद्या बनवणार आहे तिळाची पोळी. तर ते पण मी सगळं बसल्या बसल्या तयारी करून देईल. आणि चांगलं बेटर फील होतं आहे मला आता, बरं वाटतं आहे. ज्या काही वेदना होत्या, पेन कमी झाले ते आता, कारण मला टॅबलेट खूप भारी दिले आहे. 10 टॅबलेट फक्त 750 रुपयाच्या आहेत माझ्या. त्यामुळे अँटीबायोटिक टॅबलेट मला भारीतल्या दिल्यात. त्यामुळे पोटातल्या वेदना बऱ्याचशा कमी झालेल्या आहेत आणि एकदम छान फील होतं आहे मला. त्रास वगैरे काही नाही, फक्त वीकनेस आहे जरा. तर या तुम्ही पण जेवण करायला आज भोगीचं.